स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 62. सर्व तत्वज्ञ मंडळी मन लावून पांडुरंग शास्त्रींचं भाषण ऐकत होती. ते पुढे काय सांगतायत याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात दाटून आली होती. पांडुरंग शास्त्री तेव्हा म्हणत होते, प्रांतिक धर्म असा धर्माचा मर्यादित अर्थ इथे घेता कामा नये. संपूर्ण समाजात स्नेहभाव, सद्वर्तन आणि सामंजस्य निर्माण व्हावं म्हणून ईश्वरानं धर्माची स्थापना केली. तोच जागतिक मनुष्य धर्म श्रीकृष्णानं गीतेतून सांगितला आहे. गीतेचं तत्वज्ञान नुसतीच कार्यासाठी स्फूर्ती देत नाही, तर मनुष्याला त्याच्या अंतर्यामी स्थित असलेल्या परमेश्वराचीही जाणीव करून देतं. त्या आत्मशक्तीच्या बळावर मनुष्य ऐहिक जगातलं जीवन समृद्ध बनवू शकतो. त्याचप्रमाणे पुढे मोक्ष मिळवून पारलौकिक आनंदही मिळवू शकतो. आज जगातल्या विचारवंतांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, पण त्यांना मार्ग मिळत नाही. विज्ञानाचे दुष्परिणाम होत आहेत. मानवता कोलमडून पडली आहे. नैतिक किंवा धार्मिक निष्ठा कुणाजवळ उरलेली नाही. सर्वत्र संघर्षाचं वातावरण आहे. भौतिकतेलाच लोक सुख मानू लागले आहेत. सुखाच्या संकल्पनाच भौतिकवाद्यांनी पार बदलून टाकल्या आहेत. जग विनाशाकडे चाललंय. अशा वेळी फक्त धर्मच समाजाची अवनती रोखू शकतो. केवळ विज्ञानाची चाललेली प्रगती रोखून धर्म त्यावर अंकुश ठेवू शकेल आणि विज्ञानाचा वापर फक्त माणसाच्या भल्यासाठी करू शकेल. आज ज्या पद्धतीनं भौतिक प्रगती चाललेली आहे त्यावरून असं वाटतं की येत्या 2 शतकात या जगातून मानवताच नष्ट होऊन जाईल. येत्या काही वर्षात आधुनिकतेचं वारं लागलेली मनं धर्माची टर उडवतील. धर्माचं महत्त्व कमी लेखतील, पण ते योग्य होणार नाही. मानवता आणि मनुष्य कर्तव्य या गोष्टी केवळ धर्माच्याच माध्यमातून शिकवल्या जातात. आज आपण यंत्रयुगात वावरतो आहोत. प्रत्येक क्षेत्रात यंत्रानं क्रांती केलेली आहे, पण यंत्रानं मानवी मनाला मानवतेची प्रेरणा कशी काय देता येईल? लाईफ क्रिएट्स मशीन, मशीन कॅनॉट क्रिएट लाईफ. माणसाच्या शरीरात स्थित असलेला आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. मानवनिर्मित यंत्र कितीतरी मोठी आहेत, तरी पण त्या मोठ्या यंत्रांपेक्षा सूक्ष्म आत्मा श्रेष्ठ आहे, शक्तिमान आहे. याचं कारण तो अनंत तत्वाचा अंश आहे. यंत्र हे निर्जीव असतं. यंत्र बनवणारा त्याला अभिप्रेत असणाऱ्या हालचाली यंत्रांमधून घडवून आणत असतो. निर्जीव यंत्र निर्मात्यानं नेमून दिलेल्या हालचालीच करत असतं. त्या निर्जीव वस्तूकडून आपण सजीव गोष्टी कधीच करू शकणार नाही. निर्जीवात जीवन कसं काय सापडू शकेल? निर्जीव आणि सजीव यांची तुलना आपण कशी काय करू शकणार? सजीवाजवळ बुद्धिमत्ता आहे, स्वातंत्र्य आहे. त्या उलट निर्जीव हे बंधनयुक्त आहे. त्याला स्वातंत्र्य असणं शक्यच नाही, कारण निर्जीव गोष्टींमध्ये बुद्धिमत्ता नसते. क्षणभर ते बोलायचे थांबले. सवयीप्रमाणे त्यांनी आपला खालचा ओठ आवळून धरला. सर्वांवरून दृष्टी फिरवून मग ते पुढे बोलायला लागले. धर्म ही मानवी मनाची स्वाभाविक गरज आहे. त्यामुळे जिथे म्हणून मनुष्य आहे तिथे मनुष्यानंच श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपली धर्मभावना वाढवली पाहिजे. धार्मिक प्रवृत्ती मुळात माणसात असतेच, ती वाढीला लावली पाहिजे. विपन्न अवस्था, दुबळेपणा, द्वेष, अज्ञान इत्यादी गोष्टींना धर्म हुसकावून लावतो. त्या जागी सुख, शांती, समाधान, बल आणि प्रेम या गोष्टी बहाल करतो. काही जडवादी तत्त्वज्ञांच्या मतानुसार माणूस स्वार्थासाठी कार्य करायला उद्युक्त होतो. तसंच जर असतं तर माणूस चॅरिटीसारख्या गोष्टीही निस्वार्थ बुद्धीनं करीत असतो. हे कसं काय? संत महात्मे असेच निस्वार्थ बुद्धीनं कार्य करीत होते. आज मात्र सर्वसाधारण समाजात उलटं चित्र दिसतंय. आज स्वार्थ बळावलाय. मानवतेच्या नावाखाली अमानुष कृत्य होत आहेत. आजच्या यांत्रिकीकरणात असामान्य शक्ती आहे हे मान्य करायलाच पाहिजे, परंतु ती राक्षसी शक्ती आहे. म्हणूनच ती शक्ती संहारक आहे. ती शक्ती मानवी मन बौद्धिक, नैतिक आणि पारमार्थिक दृष्टीनं मारून टाकत आहे. भावी काळात माणूस इतका यंत्राच्या अधीन होऊन जाणार आहे की तो स्वतःच यंत्रवत बनणार आहे. त्याचं आयुष्य आजही यंत्रवत बनायला लागलंय. यंत्राप्रमाणेच तो भावनाहीन होत चाललाय.
नैतिकतेची कल्पना त्याच्यापासून दूर गेली आहे. परमार्थाला तो अंतरला आहे. स्वतःशिवाय तो दुसऱ्या कुणावरही प्रेम करीनासा झालाय. पण अजूनही वेळ गेलेली नाही. या सर्व बंधनातून मुक्त होण्याची इच्छा बऱ्याच जणांना आहे. त्यासाठी योग्य मार्गानंच जायला हवं. आपण यांत्रिकीकरणापासून पळून जाऊ शकणार नाही. उलट आपण यांत्रिकीकरणाचा बेधडकपणानं सामना करायला हवा. तरच त्यातून मुक्ती आणि शांती मिळेल. आज आपला सत्कर्मावरचा विश्वास उडालाय. जीवनातलं पावित्र्यच नष्ट होत चाललंय. फक्त शांती, निर्लेपता, तृप्ती, प्रेम या गोष्टींनीच समाजात सत्कर्म आणि पावित्र्य या गोष्टी पुनर्स्थापित होऊ शकतील. या गोष्टी यांत्रिकीकरणातून मुळीच मिळणार नाहीत. यंत्रामुळे माणसाच्या मनात आसक्ती निर्माण होते आणि तो यंत्राच्या माध्यमातून सुखाच्या मागे धावू लागतो. यंत्रामधून मिळणाऱ्या सुखाचं भूत त्याच्या मानगोटीवर बसतं. त्यामुळेच तो सर्व दृष्टींनी दीनदुबळा बनून जातो. हे मी कोण्या एका देशाबद्दल अथवा प्रांताबद्दल बोलत नसून संपूर्ण जग माझ्या डोळ्यांसमोर आहे. सारं जग आज विनाशाला वाहिलेलं आहे. आपली इच्छा असो वा नसो, पण विज्ञानानं निर्माण केलेल्या प्रवाहात आपल्याला चालावंच लागणार आहे. जग हे विज्ञानानं व्यापलेलं असल्यामुळे कुणीही माणूस विज्ञानानं जगात होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही. 2 राष्ट्रांमध्ये अथवा 2 नेत्यांमध्ये तणावपूर्ण बोलणी होत असतील तर त्याचा परिणाम दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीवर सुद्धा होऊ शकतो. वास्तविक सामान्य माणसाचा जागतिक राजकारणाशी काय संबंध असतो? पण ही सारी विज्ञानाची देणगी आहे. इतकं बोलून झाल्यावर पांडुरंग शास्त्री क्षणभर बोलायचे थांबले. बाजूच्या ग्लासमधलं थोडं पाणी ते प्यायले. सारं सभागृह तेव्हा त्यांचे विचार ऐकण्यात गुंगून गेलं होतं. पुढचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण आसुसले होते. पांडुरंग शास्त्रींनी पुढे म्हटलं, आज जगातल्या विचारवंतांनी वर्ल्ड पार्लमेंट ही संकल्पना पुढे आणली आहे. आपल्याला जर एक व्हायचं असेल आणि शांतता तसंच सौहार्द टिकवून ठेवायचं असेल तर वर्ल्ड पार्लमेंटला पर्याय नाही. परंतु ही एकी कशी टिकवायची हा खरा प्रश्न आहे. एक गोष्ट निश्चित आहे की बळानं किंवा शस्त्राच्या जोरावर अशी एकी मुळीच टिकून राहणार नाही. तशी एकी टिकवून ठेवण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे धर्म. विश्वधर्माच्या आधारावरच विश्वसत्ता टिकून राहील. प्रख्यात मानवतावादी इंग्रजी लेखक H.G. वेल्स यांनी आपल्या आउटलाईन ऑफ द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड या पुस्तकामध्ये विश्वधर्माची संकल्पना मांडली आहे. त्यात तो म्हणतो, विश्वधर्म हा समान विचारसरणीवर आधारलेला हवा. तो सर्वांना समजेल असा सहज सुलभ हवा. हा धर्म म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध किंवा तत्सम कोणताही धर्म नसेल. तो प्रतिगामी किंवा पुरोगामीही नसेल, परंतु वैश्विक तत्त्वज्ञानाची त्याला पार्श्वभूमी असेल. निस्वार्थी सेवेवर तो आधारित असेल. आधुनिक विचारवंतांना ज्या धर्माची आवश्यकता वाटते तोच आदर्श धर्म H.G. वेल्स यांनी त्यांच्यापुढे ठेवलेला आहे. निस्वार्थ मानवसेवेवर आधारित धर्माची जी संकल्पना H.G. वेल्स यांनी मांडलेली आहे ती आम्हाला मुळीच नवीन नाही. 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णानं गीतेमधून हाच संदेश दिलेला आहे. आदर्श जीवन पद्धतीसाठी त्यांनी निष्काम कर्मयोग सांगितलाय. इट मीन्स वर्क विदाउट एनी मोटिव्ह, नायदर फेम, मनी और एनिथिंग एल्स हॅज बीन सायंटिफिकली अँड थोरोली डेल्ट विदिन गीता. H.G. वेल्स यांनी निस्वार्थ सेवा ही संकल्पना मांडली, तर भगवान श्रीकृष्णानं एक पाऊल पुढे जाऊन संपूर्ण मानवजातीच्या सर्वांगीण उद्धारासाठी निष्काम कर्मयोग सांगितला. H.G. वेल्स त्यांच्या फर्स्ट अँड लास्ट या पुस्तकातून सांगतात, विश्वशांतीसाठी अशा एका धर्माची आवश्यकता आहे की जो धर्म व्यक्ती आणि समाज म्हणजेच जगावर त्याचबरोबर आंतरिक आणि बाह्य विचारांवर अंकुश ठेवू शकेल. व्यक्ती आणि समाज या दोहोंचा ज्या धर्माने विचार केलेला असेल तोच धर्म जीवनासाठी उपयोगी पडू शकेल. काही धर्म केवळ परलोकाचा विचार करणारे आहेत, तर काही फक्त इहलोकाचा विचार करणारे आहेत. काही इहपरलोकाचा विचार करणारे आहेत. पण आज आपल्याला इहपरलोकाचा विचार करून सामाजिक स्थैर्य आणणारा, त्याचप्रमाणे व्यक्तीचा वैयक्तिक विकास साधणारा सर्वांगीण मानवधर्म हवा आहे. मग गीता काय सांगते? गीतेनंही व्यक्ती आणि समाज यांचा विचार दिलेला आहे. गीता हा केवळ परतत्व सांगणारा धार्मिक ग्रंथ नाही. या जगापुरता तो मर्यादित नाही किंवा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधातच केवळ त्यात विचार नाहीत, तर या सर्व गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये आहे.
व्यक्ती आणि समष्टी यांच्याबद्दलचं तत्वज्ञान हा गीतेमधला एक भाग आहे. थोडक्यात असं सांगता येईल की गीतेचं तत्वज्ञान हे व्यक्ती आणि समष्टी यांच्यापुरतं मर्यादित नसून ऐहिक आणि पारलौकिक सुखप्राप्तीचाही ते मार्ग दाखवतं. चिरंतन जागतिक शांततेसाठी गीता धर्माची खऱ्या अर्थानं गरज आहे. गीता तुम्हाला आंतरिक, सामाजिक आणि वैश्विक कर्मबंध करायला शिकवते. दॅट रिलिजन इज द ओनली रिलिजन wherein interdependence of the individual and society has been thought over. अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करून बर्ट्रांड रसेलनं आपल्या सोशल रिकन्स्ट्रक्शन या ग्रंथात म्हटलंय, असा एक नवा धर्म पाहिजे की जो जगाच्या उलट्या सुलट्या प्रवाहात दृढतर उभा राहू शकेल, तसंच जगाला, व्यक्तीला आणि समाजाला खरा मार्ग दाखवू शकेल. रसेलला प्रोटेस्टंट धर्म प्रायमरीली पर्सनल वाटतो, तर कॅथोलिक धर्म प्रायमरीली सोशल वाटतो. म्हणूनच त्याला नव्या विश्वमान्य धर्माची आवश्यकता वाटते. थोडक्यात, आजच्या विचारवंतांना जो धर्म अभिप्रेत आहे त्याच्या पुढे जाऊन श्रीकृष्णानं मार्गदर्शन केलेलं आहे. धर्माला कायमस्वरूपी कालबद्ध तत्व असता कामा नयेत. तत्वांना कार्यकारण भाव असायला पाहिजे. धर्मानं कारणमीमांसा केली पाहिजे, त्याविरुद्ध भूमिका घेता कामा नये. विज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जसे निकष लावले जातात, तसेच निकष धर्माची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लावले पाहिजेत आणि त्यातून धर्मशास्त्र उभं राहिलं पाहिजे. तेव्हाच तो धर्म उत्तम कार्य करू शकेल. जर धर्माची सत्यता पटली नाही तर तो धर्म केव्हाही यशस्वी होणार नाही, तो टाकाऊ असेल. पण धर्माची सत्यता पटली तर तो धर्म चिरंतन विजयी ठरेल. म्हणून गीतेच्या शेवटी भगवान श्रीकृष्णानं म्हटलंय, अनलाइज व्हॉट आय हॅव स्टेटेड थोरोली अँड डू व्हॉट एव्हर यू लाईक. गीतेच्या तत्त्वज्ञानाची आणखी महती गाऊन पांडुरंग शास्त्री सरते शेवटी म्हणाले, थोडक्यात सांगायचं म्हणजे वर्ल्ड फेडरेशनला धर्माचे सर्व कंगोरे आवश्यक ठरणार आहेत. वैयक्तिक, सामाजिक, ऐहिक, पारलौकिक, दैवी अशा विविध विषयांचं ज्ञान देणारा आणि मार्गदर्शन करणारा धर्म आज आपल्याला हवा आहे. भगवान श्रीकृष्णाची गीता या सर्व विषयांची पूर्तता करू शकते. थँक्यू. पांडुरंग शास्त्रींचं मती गुंग करणारं भाषण केव्हा संपलं हे कुणालाही चटकन समजलंच नाही. जो तो त्यांच्याकडे आदरभावानं बघत होता. भाषण संपवून ते जेव्हा खाली बसले तेव्हा सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा गजर केला. सारं सभागृह दणाणून गेलं. पांडुरंग शास्त्री एवढे प्रभावीपणाने विचार मांडतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. किंबहुना त्यांच्या साध्या राहणीमानाकडे बघून प्रत्येकाला ते सामान्य अभ्यासक वाटत होते. परंतु आता मात्र त्यांनी सर्वांना आपल्या असामान्य ज्ञानाची चुणूक दाखवली होती. त्यांना असलेलं विविध धर्माचं ज्ञान त्यांच्या भाषणातून प्रतीत झालं होतं. जागतिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास दिसला होता. चौफेर वाचनाचा व्यासंग कळून आला होता. परखडपणानं आपली मतं आणि तत्त्वज्ञान मांडण्याचं धैर्य जाणवलं होतं. बोलण्यातून असामान्य विद्वत्ता व्यक्त झाली होती. तर या सर्व गोष्टीतून समाजाच्या उद्धारासाठी नवं काही करून दाखवण्याची तळमळ समजून आली होती. त्यामुळे सभागृहातला प्रत्येकजण अक्षरशः भारावून गेला होता. या तरुण विद्वान तत्त्वज्ञाला आपण 2 दिवस बोलण्याची संधी दिली नाही याबद्दल प्रत्येकालाच मनातून खंत वाटत होती, अपराध्यासारखं वाटत होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.